स्पार्क या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत. मी समृद्धी मोदक. इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील आणि डॉक्टर दत्तात्रय मचाले यांनी लिहिलेल्या गाथा आपल्या स्वातंत्र्य सैनिकाची या ग्रंथाचं प्रकाशन 8 ऑगस्ट रोजी आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सिनेट हॉल येथे संपन्न होते. या पुस्तकाविषयी आपण अधिक माहिती घेऊयात डॉक्टर अवनीश पाटील यांच्याकडून. खर तर या ग्रंथाची निर्मिती ही एका अत्यंत पवित्र आणि कृतज्ञतापूर्व भावनेतून झालेली आहे. 2022-23 हे जे वर्ष होतं हे आपण सर्व भारताने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरं केलं. आणि या अंतर्गत स्वातंत्र्य सैनिकांना ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, बलिदान केलेलं आहे, त्याग केलेला आहे, यांना एक यांचा मान ठेवण्यासाठी, सन्मान करण्यासाठी आपण अनेक कार्यक्रम घेतले. त्यातील एक महत्वाचा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठाने घेतला तो म्हणजे अभिवादन स्वातंत्र्य सैनिकांना. हा एक अत्यंत अभिनव उपक्रम होता की ज्यामध्ये 15 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2023 असं जवळजवळ 1 वर्ष दररोज एखाद्या स्वातंत्र्य सैनिकावर एक पॉडकास्ट तयार केला गेला आणि तो आपल्या विद्यापीठाच्या युट्यूब चॅनलवरून शिववाणीवरून दररोज ब्रॉडकास्ट केला गेला. जवळजवळ 366 स्वातंत्र्य सैनिकांची माहिती या उपक्रमामध्ये आपण युट्यूबवर टाकली. हा कार्यक्रमामध्ये एवढी मौलिक माहिती गोळा झाली. 366 स्वातंत्र्य सैनिकांबद्दल माहिती, त्यातील बरेच जण अज्ञात होते आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल ही माहिती संकलित झाल्यामुळे हा फक्त युट्यूबवर एक व्हिडिओच्या स्वरूपात न राहता त्याचं एक पुस्तक स्वरूपात पुढील पिढ्यांसाठी ग्रंथ स्वरूपात तो यावा म्हणून या ग्रंथाची आम्ही निर्मिती केलेली आहे. हा ग्रंथ केवळ असा एका बंद खोलीत किंवा 4 चौघांनी मिळून एका ठिकाणी बसून लिहिलेला नाही. तो एक लोक चळवळीचा भाग आहे. कारण ह्या सर्व माहिती जी संकलित केलेली आहे ही सर्व महाविद्यालयातील मुलांनी, महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेली आहे. त्या काळातील तत्कालीन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर D.T. शिर्के सर यांची ही कल्पना होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ 200 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्यांच्यावर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जवळजवळ 80 प्राध्यापक इतिहासाचे पुढं आलेले होते आणि या 200 विद्यार्थ्यांनी त्या प्राध्यापकांच्या मदतीने या 366 नोंदी लिहिलेल्या आहेत. त्या काळातील BOS, इतिहास विभागातील BOS ने हा एक निर्णय घेतला की TYBA चे सर्व विद्यार्थी असतील त्यांनी त्या वर्षी खास स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांवर असाइनमेंट लिहायची आणि त्यासाठी त्यांना TYBA ला 10 मार्क असं मूल्य देखील म्हणजे मार्क देखील दिले गेले. आणि त्यामुळे त्यांच्या मुलांनी आपल्या खेडेगावात जाऊन, आजूबाजूच्या पंचक्रोशीत जाऊन कोण स्वातंत्र्य सैनिक आहेत ते शोधून काढलं, त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्या घरात उपलब्ध असलेले दस्तावेज अभ्यासले, त्यांनी लिहिलेली कागदपत्र रोजनिशा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अशा या लोकसहभागातून विशेषतः विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या सहभागातून ही माहिती साकारलेली आहे. ह्या ग्रंथात म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणात मनोरोमांचक गोष्टी आहेत की म्हणजे मला सांगायला तुम्हाला आवडेल की पहिली गोष्ट म्हणजे अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांची माहिती खूप आहे. म्हणजे असे अनेक जण आहेत यामध्ये ज्यांची नावं बऱ्याच जणांनी ऐकलेली नाही आहेत, पण त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे, त्याग केलेला आहे आणि त्यांच्या गोष्टी तुमच्या अंगावर रोमांच निर्माण करतील यात काही शंका नाही. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे जे या पुस्तकाचं किंवा ग्रंथाचं महत्व आहे ते म्हणजे आपण एरवी सर्वसाधारणपणे पारंपरिक इतिहास लेखनामध्ये घटना आधारित इतिहास असतो, म्हणजे घटना महत्वाच्या असतात. पण हा जो इतिहास आहे हा तसा पारंपरिक घटना आधारित इतिहास नाहीये. हा याचा जो केंद्र आहे ते स्वातंत्र्य सैनिक आहे
त्यांना आलेले अनुभव आहेत आणि त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी केलेला त्याग आहे, हेच महत्वाचं भाग आहे या आईचा. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण स्वातंत्र्य लढ्याकडे या स्वातंत्र्य सैनिकांच्या नजरेतून पाहत आहोत. हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जवळजवळ 11 दीर्घ मुलाखती आहेत अत्यंत महत्वाच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या या परिसरातील, ज्या डॉक्टर अरुण भोसले सर, जे माजी इतिहास विभाग प्रमुख आहेत आणि शिवाजी विद्यापीठातले पहिले इतिहासातील PhD आहेत, डॉक्टर आहेत. त्यांनी 1970च्या दशकामध्ये त्यांच्या प्रबंधासाठी या मुलाखती घेतल्या होत्या आणि ते लंडनला देखील जाऊन त्यांनी माहिती मिळवलेली होती. या सर्व दीर्घ मुलाखती, विशेषतः विश्व पागेंची मुलाखत किंवा तुफान सेनेचे जे लीडर आहेत त्यांचे नाथाजी लाड, त्यांची एक दीर्घ मुलाखत आपल्याला दिसते. याशिवाय या छोट्या मोठ्या खूप कार्यकर्त्यांची माहिती आपल्याला दिसते. उदाहरणार्थ विष्णू बारकोटे, जे कामेरी मधले आहेत, किंवा तुकाराम भारमल, 17 वर्षाचा मुरगुड मधला मुलगा आहे, ज्याने आपले बलिदान यामध्ये केलेलं आहे, किंवा लीलाबाई मलवदे, ज्यांनी दारूबंदीसाठी दुकानावर दारूचं दुकान बंद करण्यासाठी प्रचंड धाडस दाखवलं. असं या छोट्या छोट्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये मिळते आणि तीच या पुस्तकाची मला वाटतं सगळ्यात मोठी देण आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या पिढीला हे कळेल की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी बलिदान दिलेलं आहे. आपण आपल्याला महत्वाच्या 4-5 नेत्यांची नावं माहीत असतात, पण या पुस्तकात तुम्हाला अशी लोक दिसतील आणि तुम्हाला वाचायला मिळेल की जी सामान्य आहेत आणि या सामान्य लोकांनी देखील मोठं बलिदान दिलेलं आहे. आपल्या कुटुंब जीवनाचं बलिदान केलेलं आहे, आपल्या करिअरचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळावे आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी देखील आपल्याला अशा प्रकारचं बलिदान देणं महत्वाचं आहे, हे त्यांना कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त राजकीय स्वातंत्र्यासाठी हा लढा नव्हता, तर अनेक सामाजिक सुधारणा, म्हणजे स्त्री मुक्तीच्या सुधारणा असतील किंवा दारूबंदी असेल किंवा इतर व्यसनमुक्तीचे कार्यक्रम असतील, अशा प्रकारच्या सामाजिक सुधारणासाठी या सामान्य लोकांनी कार्य केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचं बलिदान दिल्याशिवाय आपण आपलं स्वातंत्र्य टिकवू शकत नाही. आणि हे समजेल तरुणांना की काहीतरी दिल्याशिवाय, काहीतरी योगदान दिल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट जी मला वाटते ती म्हणजे हे पुस्तक हे शिकवेल की समजा गंभीर कुठला प्रसंग उभा राहिला तर त्याला कशा प्रकारे तोंड द्यावं. आणि या सर्व लोकांनी, यातल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी हे अशा प्रकारच्या गंभीर समस्यांवर आपल्या धैर्याने तोंड देऊन आपलं जीवन सार्थक केलेलं आहे. मला असं वाटतं की तरुणांना ही एक मार्गदर्शक असा ग्रंथ ठरेल. नैतिकतेचा आदर्श या ग्रंथातून मिळेल. स्वतःचा स्वार्थ थोडा वेगळा ठेवण्याची देखील त्यांना स्फूर्ती मिळेल. म्हणजे हा एक प्रकारचा सर्व शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक, इतिहासाचे प्राध्यापक आणि इतिहासाचे विद्यार्थ्यांनी मिळून केलेला हा उपक्रम आहे. आणि यामध्ये खूप महत्व आहे ते म्हणजे ह्या TYच्या 3rd year BAच्या त्या 22-23 या वर्षामध्ये असलेल्या मुलांचं त्यांनी खूप योगदान दिलेलं आहे. या ग्रंथाच्या पाठीमागे त्यांची दीर्घ यादी आहे ज्यांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि हे म्हणजे मला यातून एक समजलं की हे लिहिताना किंवा याबद्दल माहिती, स्वातंत्र्य सैनिकांबद्दल माहिती संकलित करताना त्यांना देखील प्रचंड स्फूर्ती मिळालेली आहे आणि त्यांची देखील चारित्र्य फुललेली आहे. त्यांना देखील एक नैतिक दिशा जगण्याची मिळालेली आहे. आणि हा असा एक सामूहिक उपक्रम आहे हे पुस्तक म्हणजे. आणि खरं तर अनेक आहे, म्हणजे 366 गावांवर आम्ही थांबलो कारण ते वर्ष संपलं म्हणून, पण खरं तर खूप सारे
स्वातंत्र्य सैनिक आहेत. हा म्हणजे ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, आपलं कुटुंबाची आपले सुख दुःख सर्व त्यांनी भोगलेलं आहे भारतीय स्वातंत्र्यासाठी. पण आम्ही 366 घेऊ शकलो. पुढे देखील इतरांनी देखील त्या बाकीच्या राहिलेल्या लोकांची देखील माहिती संकलित करण्याचे उपक्रम हाती घ्यावे. दुसरा खंड, तिसरा खंड असे अनेक खंड निघतील. यातून लोकांनी दिलेलं जे बलिदान आहे ते पुढं स्पष्ट होतं. त्यांनी केलेला त्याग स्पष्ट होतो आणि त्यातूनच आपल्याला समजतं की आपल्या स्वातंत्र्याची किंमत काय आहे. गाथा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची ही अत्यंत मेहनतपूर्ण तयार केलेलं पुस्तक दिनांक 8 ऑगस्ट रोजी शिवाजी विद्यापीठात प्रकाशित होणार आहे. डॉक्टर माणिकराव साळुंखे या कार्यक्रमांच्या त्यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे.